नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लासलगावात ट्रॅक्टर मोर्चा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी या मोर्चाचे केले आयोजन. आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेची ओळख असलेल्या नाशिकच्या लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढत तीव्र आंदोलन करण्यात आले. सरकारच्या या निष्क्रिय धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या या निष्कृष्ट सरकारला जाग आणण्यासाठी येत्या 26 तारखेला चांदवड येथे शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. आवाज इन न्यूज मराठी, लासलगाव, नाशिक. हा व्याजावर घेतला असेल, बँकेकडनं घेतला असेल, जो भरायला आज तुम्हाला अडचण येते तो कुठं भरण्यासाठी हातभार लागावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि त्यासाठी हा संघर्ष तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. जे आज सत्तेत आहेत त्यांचं तुमच्याशी आज काही घेणं देणं नाही. त्याचं कारण आज इलेक्शनच नाही. 2024च्या इलेक्शन आधी तुम्ही 24 बोलता आणि आज सहज म्हणता 12.5. काल बोलत असताना त्यांनी काय सांगितलं? उत्पादन वाढलंय. मला तुम्हाला विचारायचंय, उत्पादकता तुमची कमी झाली का वाढली? आता मध्ये अवकाळी पाऊस झाला, मध्ये गारपीट झाली, त्याच्यामध्ये जे काय 5 ट्रेलर एका एकरामध्ये निघत होते, आज 2 नाही तर 2.5 नाही तर 3 ट्रेलर निघतात. हो का नाही? मग अशा पद्धतीने खर्च तेवढाच पण कांदा कमी आणि भाव सुद्धा कमी. याच्यात कसं घर चालणार आहे आपलं? आणि मग यासाठीच तुम्हा आपल्या सर्वांना कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. खरं तर पोलीस खूप दिसत आहेत इथं. त्यांना असं वाटलं आम्ही आंदोलनाचा रस्ता रोको करणार आहे. आज नाही करणार, पण 6 दिवसानंतर मात्र त्या ठिकाणी 100% करणार. आणि दिल्लीला जाणारी जी वाहनं आहेत, कुठं करायचं? जर पुढच्या 6 ते 7 दिवसामध्ये आमच्या शेतकऱ्याला 24 पेक्षा जास्त दर जर सरकारकडनं जाहीर झाला नाही, त्याच्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांच्यासाठी आंदोलन त्यासाठी जर अनुदान हे सरकारकडनं दिलं गेलं नाही आणि आमच्या शेतकऱ्याला महत्व देऊन त्यांचं म्हणणं जर ऐकलं गेलं नाही, तर मग पुढच्या 7 दिवसामध्ये 26 तारखेला सकाळी 9 वाजता दिल्लीला जाणारा ज्या काय कुठल्या गाड्या असतील आम्ही 100% तिथं थांबवणार. त्याचं कारण असं, महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही. त्यामुळे फोन तुम्ही केला, हे केलं, फक्त ट्विट टाकून होत नसतं. ट्विटमुळे आमचं पोट भरणार नाही. खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना तुम्हाला निर्णय द्यावा लागेल. मला असं कळलं होतं की 9 महिन्यापूर्वी शेतकऱ्याच्या हितासाठी एक कमिटी केली होती. त्या कमिटीचा अध्यक्ष कोण? तर रंगीबिरंगी गॉगल घालणारा आणि कपडे घालणारा. काय नाव? पाशा पटेल. काय त्याला कळतं का शेतकऱ्याच्या बद्दल? म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये आला होता, काय काय बरळलं मला माहितीये. महिलांबद्दल काय बोलला आणि काय, म्हणजे असा माणसाला तुम्ही जबाबदारी दिली. म्हणजे तुम्हाला जर माणसांचीच ओळख नसेल तर शेतकऱ्याला आज काय अडचणी आहेत हे तुम्हाला कशा ओळखीच्या येणार आहेत? त्या अडचणी कशा समजणार आहेत? 9 महिने झाले अजूनपर्यंत रिपोर्ट नाही आला. त्या माणसाला हेच माहित नाही की कांदा मार्केटमध्ये कधी येतो. खरं तर मार्केटमध्ये कांदा यायच्या आधी कुठेतरी सरकारकडे निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि दुर्दैवाने आज तो निर्णय तिथे घेतला गेला नाही. आणि सरकार काय म्हणते? तिकडे कुठेतरी वॉर चाललंय. तुम्हाला एक सांगतो, हे जे तेल आहे ना, तेल जे सरकार घेऊ शकत नाही, त्याला जर कोण जबाबदार असेल तर त्याला फक्त आणि फक्त हे सरकार जबाबदार आहे. हे इराणला वॉर चाललंय, अमेरिका असं करते, त्याव करते आणि आपल्याला माल मिळत नाही, तर तेल मिळत नाही, म्हणून डिझेल आणि पेट्रोल आपल्याला मिळत नाही. पूर्वीपासून इराण हा आपला मित्र देश राहिलेला आहे. तसंच आपला खालचा जो श्रीलंका आहे तो मित्र देश आहे. त्याच्याबरोबर आपला बांगलादेश हा मित्र देश आहे. पण या देशांबरोबर आपण चांगलं नातं ठेवलंच नाही. फक्त मिठी मारून होत नसतं. अडचणीच्या काळामध्ये त्या देशाला मदत करावी लागते. इराण अनेक वर्ष आपला चांगला मित्र असताना शेतकऱ्याची भारतातली केळी इराणला मोठ्या प्रमाणात जात होती.
त्याच्याबरोबर साखर मोठ्या प्रमाणात जात होती. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या बऱ्याच गोष्टी या इराणला जायचा म्हणून शेतकऱ्याला मदत मिळायची. आणि इराण सुद्धा आपल्याला कशी मदत करत होता तर स्वस्तात तेल आपल्याला देत होता. फक्त अमेरिकेसमोर झुकायचं म्हणून, अमेरिकेचं ऐकायचं म्हणून, इस्रायलचं ऐकायचं म्हणून तुम्ही इराण बरोबर तिथं पंगा घेतला. इराण बरोबर तुम्ही तुमचं नातं खराब केलं आणि आज आपल्या देशाला इराण तेल देत नाही म्हणून ही आजची अडचण आलेली आहे. त्यामुळे ही अडचण कुणी किती काय सांगितलं तर कोणामुळे आले असेल तर सरकारचे दुसऱ्या देशांबरोबर जे चुकीचं धोरण आहे त्यामुळे ही अडचण आलेली आहे. आणि त्या अडचणीचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा मिळायला लागलेला आहे, बसायला लागलेला आहे. आज आपल्याकडनं जे काही कंटेनर कांद्याचे जायचे आज जाऊ शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर रस्त्याच्या मार्गाने इजिप्त वगैरे वगैरे त्या भागातून जो कांदा आहे तो मात्र UAE नाही तर दुबईला त्या ठिकाणी चालू आहे. अहो, पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही लढता, आम्ही लढतो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण पाकिस्तानच्या सरकारने त्या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले तिथं उत्पादन कांद्याचं वाढले. पण आपल्या या देशामध्ये काय झालं तर या देशामध्ये एक्सपोर्टचं धोरण कांद्याचं नीट नसल्यामुळे आज एक उद्या दुसरं याच्यामुळे या जगातला सगळ्यात जास्त निर्यात करणारा कांद्याचा देश म्हणून आपल्याला ओळखलं जायचं. सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर एक्सपोर्ट कुठून केलं जात असेल, निर्यात केली जात असेल तर आपल्या महाराष्ट्रातून केली जात होती. आणि हे फालतू धोरण केल्यामुळे, बंद चालू केल्यामुळे आज आपल्याकडनं कांदा घेणारे देश ते दुर्दैवाने कांदा तिथं घेत नाहीत. आणि काही काही देशांमध्ये कांद्याचं उत्पादन सुरू झालं. श्रीलंकेत कांद्याचं उत्पादन सुरू झालं आणि मग आज आपल्या सर्वांना तिथं अडचण येते. मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जर कर्ता व्यक्ती असेल तर त्या घरामध्ये ज्या घडामोडी होतात त्याला जबाबदार कोण? तुम्ही ना, कर्ता व्यक्तीच का नाही? मग आता तुम्ही जेव्हा मतदान करता, आपण जेव्हा मतदान करतो, जेव्हा या राज्यात आणि देशात जेव्हा सरकार येतं तेव्हा या देशाची पालकत्व करण्याची जबाबदारी कोणाची? मतदारांची का सरकारची? सरकारची का मतदारांची? मागच्यांना मी विचारतोय. सहज काय म्हणतात? पेट्रोल घालू नका गाडीत, फिरू नका, डिझेल करू नका, सोनं घेऊ नका. अहो, जबाबदारी तुमची आहे. जशी जबाबदारी तुमची आम्हाला तेल देण्याची आहे, जशी जबाबदारी तुमची आम्हाला पेट्रोल डिझेल देण्याची किती देता, बाकी आम्हाला काहीच ऐकायचं नाही. कारण सरकार तुमची आणि तुमची जबाबदारी आम्हाला सगळ्यांना मदत करायची. आणि हाच प्रश्न आपल्याला सरकारला करायचा आहे. आणि याला जर उत्तर त्या ठिकाणी नाही आलं तर मग काय करायचं? अरे 4-5 लोक बोलून होत नसतं. तुम्हाला सांगतो, इलेक्शन नाहीये आणि हे आम्ही राजकारणासाठी करत नाही. पवार साहेबांनी काल मला विचारलं, या खासदारांना सुद्धा विचारलं, काय परिस्थिती, कशी परिस्थिती. त्यांनाही माहित होतं. आम्ही त्यांना सांगितलं अतिशय वाईट परिस्थिती आहे, परवडत नाही. पण मग तुम्ही